ह्या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. आमच्या संघ हे भाविक आहेत. आपण या महिलेला विचारता, ताई रेणुका मातेच्या मालकाचं नाव काय आहे? पतीचं तुम्हाला माहिती आहे का? पतीचं नाव, मुलाचं नाव माहिती आहे का? रेणुका मातेच्या मुलाचं नाव तुला, तुम्हाला? परशुराम. बघा ऐकायला आले. आणि पतीचं नाव जमदग्नी. मला एक सांगा, तुम्हाला हे प्रश्न माहिती आहे का की परशुरामानं आईचा वध केला होता, कशाबद्दल केला होता माहिती आहे? आईचं मुंडकं छाटलं होतं. तर मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी परशुरामानं आईचा वध का केला तर जमदग्नीच्या आदेशाचं उल्लंघन केलं. कोणं? अनुसयानं, आपलं सॉरी रेणुकानं. मग जमदग्नी खूप रागिष्ट ऋषी होते. त्यांना राग आला आणि त्यांनी आपल्या मुलाकडे सांगितलं की तुझ्या आईचा वध कर. मग परशुरामानं आईचं मुंडकं छाटलं आणि जमदग्नी ऋषी म्हणले आता तू माग काय मागायचं ते. मग तो म्हणला मला माझी आई जिवंत पाहिजे. नंतर पुन्हा रेणुका मातेला जिवंत केलं. अशी ही कथा आहे. तुम्ही भाविक आहे तिथं आलेत, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण दर्शन घेताना काय आहे म्हणजे तिचा इतिहास असला माहीत पाहिजे. अशा पद्धतीचं आपण भाविकाला बोलून झालं आहे. धन्यवाद.